सोनाली होम रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठापासून खुसखुशीत आणि स्वादिष्ट चकल्या. तर मी इथे कोणतीही भाजणी तयार केलेली नाही आहे. घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये ह्या चकल्या बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता किती छान अशा चकल्या झालेल्या आहेत. असं वाटत आहे की नाही की ही चकली भाजणीपासून केलेली आहे, तर नाही, ही चकली मी ज्वारीच्या पिठापासूनच बनवलेली आहे. ही खायलाही खूप स्वादिष्ट लागते. तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशी मोडली जाते आपली चकली. इतकी खुसखुशीत झालेली आहे ही. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घेतलेलं आहे. इथे 2 वाट्या ज्वारीच्या पिठासाठी 1 वाटी तांदळाची पिठी, अर्धी वाटी बेसन, हळद, लाल मिरची पावडर, धने मसाला, मीठ आणि तीळ, ओवा आणि जिरे घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तर ज्या वाटीनं आपण पिठं मोजून घेतलेली आहेत त्याच वाटीनं आपण इथं 1.5 वाटी पाणी घेणार आहोत. पाण्याचं प्रमाण अचूक घेतलेलं आहे मी इथं, तुम्ही पाहू शकता. आता याच पाण्यामध्ये आपल्याला ते सगळे मसाले जे घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण इथे तेल घेणार आहोत. तर मसाले मी थंड पाण्यामध्येच टाकून घेते, नंतर आपल्याला त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. धनेपूड टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं. आता लाल मिर्च पावडर टाकून घेतली. तुम्ही इथे घरची जर लाल मिर्च पावडर असेल तर तीही घालू शकता किंवा काळा मसाला असेल तर तोही वापरू शकता. या पद्धतीने सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. आता याला छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचे ते आणि नंतर गॅसवरती आपण हे एक उकळी काढण्यासाठी ठेवून देऊयात. आता गॅसवरती पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इथे पिठं मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये ओतायला, उकड काढायला सोपी जाईल. या पद्धतीने सगळी पिठं मिक्स करून घ्यायची. मी अगदी अचूक मेजरमेंट सांगितलेलं आहे. तुम्ही या पद्धतीनेच कोणतंही मोजमाप न करता वाटीच्या किंवा मेजरमेंट कपाच्या साहाय्याने तुम्ही पिठं मोजून घेऊ शकता. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण या पिठाची उकड काढून घेऊयात. ही प्रोसेस थोडीशी लवकर करायची आहे, कारण आपल्या पिठाला थोडीशी उकड बसली पाहिजे किंवा वाफ बसली पाहिजे. म्हणून आता मी इथे सगळं मिक्स करून घेतलं. आता 10 मिनिटासाठी आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटामध्ये या पिठाला वाफ किंवा उकड बसते. मी इथे या पद्धतीचा सोऱ्या घेणार आहे. तुमच्याकडे जो सोऱ्या आहे तो तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे हा होता म्हणून मी हाच घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता या सोऱ्याने चकली पाडायला खूप सोपी जाते. आता आपण जी चिपळी लावणार आहे सोऱ्याला ती अशी लावायची. जी टोचती बाजू आहे ती बाहेरच्या साईडला आली पाहिजे आणि प्लेन बाजू जी आहे ती आतमध्ये राहिली पाहिजे, म्हणजे आपल्या चकलीला छान असे काटे पडतात. तुम्ही पाहू शकता. आणि सोऱ्याला आतमधून तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे आपल्या सोऱ्याला जे पीठ आहे ते अजिबात चिटकत नाही आणि चकली सोडण्यासाठी खूप सोपी जाते. या पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे पितळेचा सोऱ्या असो किंवा स्टीलचा असो, चकली सोडण्याच्या अगोदर तुम्ही तेल लावून घ्या. आता आपल्या पिठाला 10 मिनिटासाठी वाफ देऊन झालेली आहे. आपली उकड छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे पीठ थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. मी इथे मळून घेतलेलं आहे पीठ. मी इथे तेलाचा किंवा पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही आहे. जे उकड काढण्यासाठी पाणी वापरलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं हे पीठ
तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे पीठ खूप घट्टही नाही करायचं आणि खूप पातळही नाही करायचं. आपण जे पीठ भाकरीला मळतो सेम त्याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. आता त्याचा याप्रमाणे रोल करून घ्यायचा आणि तो सोऱ्यामध्ये असा दाबून भरून घ्यायचा. सोऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा राहणार नाही, ही काळजी घ्यायची पीठ दाबत असताना, म्हणजे आपली चकली जी आहे ती अजिबात तुटत नाही. आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत मी इथे चकली पाडून घेते. चकली पाडायला तुम्ही कोणत्याही पेपरचा किंवा प्लेटचा वापर करू शकता. मी इथे छोटी प्लेट घेतलेली आहे, त्याला मी तेल किंवा तूप काहीही लावलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या किती छान तयार होत आहेत. आता चकली तयार झाले की आतमधल्या ज्या कडा आहेत, बाहेरची आणि आतमधली कड दोन्हीही अशी चिटकवून घ्यायची, म्हणजे तेलात तळत असताना चकली आपली सुटत नाही. या पिठामध्ये आपल्या 40 ते 45 चकल्या सहज तयार होतात, एकसारख्या दिसणाऱ्या, ना की छोट्या किंवा मोठ्या. मध्यम आकाराच्या ह्या चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. आता या पद्धतीने मी सगळ्या चकल्या पाडून घेते. तोपर्यंत आपलं तेलही छान कडक तापत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली चकली इथे तयार होत आहे. जशी काही ती भाजणीची चकली आहे सेम तशीच दिसत आहे. चवीलाही अगदी छान अप्रतिम या चकल्या लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अजिबात ही रेसिपी फसणार नाही. अगदी पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा चकली परफेक्टच होईल. मी अशी मोठी परात घेतलेली आहे, म्हणजे चकल्या सोडायलाही आपल्याला सोपं जातं. आता आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे. तेल तापवताना एक काळजी घ्यायची की सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवरच तेल तापवून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण सगळ्या चकल्या सोडेल त्याच वेळेस आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे. जर तुम्हाला हाताच्या साह्याने चकली उचलता येत नसेल तर तुम्ही उलाटण्याच्या साह्याने सुद्धा चकली उचलू शकता. खूप सोपी जाते. आता या पद्धतीने मी पहिल्या बॅचला 4 चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. आता आपली चकली ही तळलेली आहे. चकली कशी तळली ही कसं ओळखायचं, तर बघा तुम्ही झाऱ्याने मी चकली अशी खाली दाबते तरी ती अशी वरती येते. किती सुरेख कलर आलेला आहे चकलीला आणि थोडीही तेलकट झालेली नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी इथे दुसरी बॅचही टाकून घेते. अगदी अलगदपणे चकल्या हाताने उचलल्या जात आहेत, म्हणजेच आपलं पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात तयार झालेलं आहे. आता मी ह्याही चकल्या तळून घेते. आता चकली पलटताना अशी तुमच्याकडे जर काटेरी चमचे असतील तर त्याने सुद्धा तुम्ही चकली परतून घेऊ शकता. मी इथे उलटाण्याच्या साहाय्याने चकली परतून घेत आहे, माझ्याकडे काटेरी चमचे नाहीत. हे बघा आपली चकली अगदी तेलात वर आलेली आहे, म्हणजेच ही चकली खूप छान अशी तळली गेलेली आहे, परफेक्ट अशी. आणि मी अशा चकल्यांचं तेल नितळून घेते. माझ्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. खूप खायलाही अप्रतिम लागतात. नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.